नमस्कार मित्रांनो, ऑक्टोबरचे अनुदान येत्या 2 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तर सर्वच लाभार्थी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत आणि त्यातच आता राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत। तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील, दिव्यांग अनुदान योजनेतील आणि श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजनेतील, त्यासोबतच वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजनेतील प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार किती लाभार्थी योजनेसाठी पात्र आहेत, किती लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे आणि योजनेतील किती लाभार्थ्यांचे डीबीटी पोर्टलवरील आधार व्हेरिफिकेशन बाकी आहे, अशा 3 प्रकारच्या याद्या प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले आहेत। तर या याद्यांमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते चेक करून घ्या, कारण ज्या लाभार्थ्यांचं नाव या यादीमध्ये असेल त्याच लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तर या यादीमध्ये तुमचं नाव बघण्यासाठी गुगलला ही वेबसाईट सर्च करायची। तर मी बुलढाणा जिल्ह्याची यादी बघतोय, त्यामुळे मी bulldana.nic.in ही वेबसाईट गुगलला सर्च करतोय आणि तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट पण सेमच आहे, फक्त बुलढाणा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचंय। तर वेबसाईट सर्च केल्यानंतर असं पेज तुमच्या समोर ओपन होईल। तर यामध्ये तुम्हाला या 3 लाईनवरती क्लिक करायचंय। त्यानंतर तुम्हाला यामध्ये 6वा पर्याय विभाग या समोरील प्लसच्या साईनवरती क्लिक करायचंय। त्यानंतर नवीन पर्याय तुमच्या समोर येतील, यामध्ये तुम्हाला संजय गांधी योजना विभाग या पर्यायावरती क्लिक करायचंय। त्यानंतर तुमच्या समोर भरपूर असे ऑप्शन ओपन होतील। तर आता या पेजला खाली स्क्रोल करायचंय। तर आता यामध्ये सर्वात शेवटचा पर्याय बुलढाणा जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना लाभार्थी यादी यावरती क्लिक करायचंय। तर आता यामध्ये तालुक्यानुसार 3 प्रकारच्या याद्या दिल्या आहेत। तर पहिली यादी आहे केंद्र पुरस्कृत संजय गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, दिव्यांग विधवा योजना लाभार्थी यादी। जर तुम्ही या योजनेतील लाभार्थी असाल तर यावरती क्लिक करायचंय। त्यानंतर 692 पेजची एक PDF म्हणजेच यादी तुम्हाला दिसेल आणि या PDF मध्ये लाभार्थ्याचं नाव, लाभार्थ्याच्या गावाचं नाव, तालुका, जिल्हा, स्कीम आणि बेनिफिशरी ID तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। तर या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचंय। त्यानंतर तालुका निहाय यादी, तर यामध्ये 2 योजनांच्या म्हणजेच संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना या 2 योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तालुक्यानुसार त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर आता तुमचा जो तालुका असेल त्यावरती क्लिक करायचंय। त्यानंतर तुमच्या तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी तुमच्या समोर ओपन होईल। या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचंय आणि जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला ऑक्टोबरचा आणि यापुढील हप्ते मिळणार आहेत आणि या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तिसरी यादी डीबीटी पोर्टलवरील आधार व्हेरिफिकेशन बाकी असलेल्या लाभार्थ्यांची यादी। तर या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचंय। तर खालीलपैकी तुमचा जो तालुका असेल त्यावरती क्लिक करायचंय। त्यानंतर तुमच्या समोर तुमच्या तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांनी डीबीटी ऍक्टिव्ह केलेली नाही त्या लाभार्थ्यांची यादी तुमच्या समोर ओपन होईल। तर यामध्ये लाभार्थ्याचं नाव, त्यांच्या गावाचं नाव आणि योजनेचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे। तर आता या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचंय आणि जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला डीबीटी ऍक्टिव्ह करावी लागेल, तरच तुम्हाला थकीत अनुदान आणि पुढील हप्ते व्यवस्थित तुमच्या खात्यात जमा होतील। आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत एक प्रसिद्धी पत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलं आहे की जे लाभार्थ्यांची नावे डीबीटी पोर्टलवरील आधार व्हेरिफिकेशन बाकी असलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत आहेत, तर त्या लाभार्थ्यांनी त्यांचं आधार कार्ड अपडेट करून संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करावे आणि आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे। आणि जे लाभार्थी आधार व्हेरिफिकेशन करणार नाही त्या लाभार्थ्यांचा लाभ कायमस्वरूपी बंद केला जाणार आहे। तर अशा पद्धतीने ज्या लाभार्थ्यांची नावे पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये आहेत त्याच लाभार्थ्यांना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे। तर आता येत्या 2 दिवसांमध्ये ऑक्टोबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही ते चेक करून घ्या आणि तुमचे हप्ते किती थकीत आहेत, कोणत्या महिन्यापासून थकीत आहेत हे कमेंट करून सांगायचंय। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।